जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांची अवस्था आजही अत्यंत दयनीय आहे। निवडणुकीपूर्वी नेते, आमदार, खासदार मोठमोठी आश्वासनं देतात, पण निवडणुकीनंतर ती आश्वासनं पूर्णपणे झाकून ठेवली जातात। शासनाच्या अनेक योजना केवळ कागदावरच चालतात। प्रत्यक्षात रुग्णालयात ना सुविधा आहेत, ना कर्मचारी, ना आवश्यक औषधे। मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर एका रुग्णासह गेले असता त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली परिस्थिती धक्कादायक होती। ना त्या ठिकाणी लाईट होती, पूर्णपणे अंधार होता, ना योग्य स्वच्छता, ना औषध, ना साधन सामुग्री आणि कर्मचारीही बेफिक्री। आजूबाजूच्या गावातून अनेक नागरिक इथे उपचारासाठी येतात, पण त्यांच्या वाटेला येतो तो त्रास, अपमान आणि उपेक्षा। आपल्या माझ्या क्रमाप्रमाणे मी रस्त्याला जात होतो, थोड्या अचानक आमच्या गावातले काकी होते, त्यांचा अपघात झाला। तेव्हा मी सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन आलो मनोरला। सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष असं घेऊन जात होतो, तर मी घेऊन जात असताना पेशंट आहेत आपले उपचारासाठी आलेले आहेत। आता तिथे पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसाप्रमाणे लोकांना हिवताप आजार येत असतात, परंतु जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा प्रत्यक्ष तुम्ही बघा या का लाईट नाहीये, लाईट नाहीये। मी डॉक्टर साहेबांना विचारलं लाईट का नाहीये, तर डॉक्टर साहेब बोलले तर सकाळपासून लाईट नाहीये, काय एमएससीबीची तांत्रिक बिघाडामुळे लाईट नसेल। परंतु लाईट नसली तर चालेल, हे ग्रामीण रुग्णालय आपल्या मोनरमधलं आणि या पंचकोशीतले आपले आदिवासी समाज बांधव, इतर मागासवर्गीय समाज बांधव जे उपचारासाठी इथे येतात, मोठ्या आशेने येतात का आपला सरकारी दवाखाना आहे, तिथे सरकारी दवाखान्यात चांगले उपचार होतील, चांगल्या सुविधा असतील। परंतु इथे आल्यानंतर एवढी वाईट दुर्दैव आहे। मला व्हिडिओ बनवायचा आहे एकच कारण, मला वाईट वाटतं, कारण आपण इथे जो आपला बांधव आहे तो पहिल्या सरकारी दवाखान्यात येतो, परंतु आल्यानंतर एवढी घाणेरडी अवस्था बघायला मला भेटली। स्वच्छता नाहीये, परत लाईट नाहीये, दुसरी गोष्ट इथे जनरेटर नाहीये। डॉक्टर साहेबांशी बोलणं माझं झालं, डॉक्टर साहेबांशी बोलणं झाल्यानंतर डॉक्टर साहेब बोलले का इकडे डॉक्टर अभावी मुले, मला पण त्या गोष्टीचा पुढे मला सामना म्हणजे हे करायला लागतो। माझी पण धावपल असते, एखादा डिलिव्हरी पेशंट असतो, पण डिलिव्हरी पेशंट असल्यानंतर बाजूला एखादा सरपत आलेला पेशंट असतो। इथे नॅशनल हायवे आहे आपला, मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे, अपघात रोज होत असतात। अपघात असताना इकडे अपघाती पेशंट येतो, त्याच्यावर काय करू, त्यांचं पण एवढी धावपल असते की आम्ही बोलतो 24 तास इकडे काम करतो, तरी बोलतो आमच्या सुविधासाठी सरकार कुठेतरी कमी पडतो। मी एकच सरकारला सांगेन आणि या नागरिकांना का हे आणि लोकप्रतिनिधीला आणि इकडे सगळ्या जनतेला सांगेन का इकडे सरकार दवाखान्यात तिकडे सुविधा व्हायला पाहिजे। हेच माझं मी तुम्हाला प्रामाणिक सांगतोय आणि खूप वाईट वाटतंय, कारण हे सगळीकडे आज बघा या छोटू बच्ची झालाय, याची पण परिस्थिती काय बघा। आज त्याचा वडील घेऊन चाललाय, कशासाठी तो रडतोय आणि हवेवर जाण्यासाठी। मी मगाशी गेलो डिलिव्हरी पेशंट तिकडे पण फार वाईट अवस्था। या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि इकडे जातीने लक्ष घालल्या पाहिजेत। आपल्या आरोग्य विभागाने, आपले मंत्री असतील, आमदार साहेब असतील, त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष घालावं हीच आपल्या मी विनंती करतो। मी माजी सरपंच प्रसाद गोपीनाथ भोईर जनता राज्य सामाजिक संस्थेचं काम करतोय सचिव म्हणून, हे बघून मला खूप वाईट वाटलं। काका काय वाटतं तुम्हाला लाईट बद्दल? आज बरोबर आहे, अजिबात दुर्लक्ष। तुम्ही आज सकाळी आले तर काय वाटलं या संदर्भात तुम्हाला? इथे आल्यानंतर खरोखर अंधारच बघायला, आज नियोजन नाही। आज काका वय किती साधारण तुमचं? 83चा वडीलधारी म्हणून आपले मोनरचे ते, मी त्यांना ओळखतो। आज 83 वर्ष इथे जगतात माणसं आणि तुम्ही लहानपणापासून हा दवाखाना बघितला असेल ना। आज वयाने 83वा वृद्ध इथे उपचारासाठी येतो आणि तिथे आल्यानंतर ही ती अवस्था किती दुर्दैव आहे। म्हणजे आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होतात आणि हे दुर्दैव आहे, किती वाईट बसते। मी एकच विनंती करेन प्रशासनाला का हे तुम्ही हे करा। तुम्हाला काय वाटतं का काय करायला पाहिजे? व्यवस्थापन चांगलं पाहिजे, नियोजन चांगलं झालं पाहिजे। टामा हॉस्पिटल आहे, टामा हॉस्पिटलला लवकरच सुरू करायला पाहिजे, कारण इथे 30 बेडचा दवाखाना आहे, तिथे काय पुऱ्या सुविधा होत नाही। नागरिक भरपूर येतात उपचारासाठी, परंतु इथे अभाव। इथे बघितला खालती बसल्यात लोक, खूप वाईट परिस्थिती आहे। धन्यवाद। शासनाने लाखो रुपये खर्च करून आरोग्य सेवा सुधारण्याचा दावा केला, पण या रुग्णालयाचं प्रत्यक्ष चित्र पाहिलं तर तो दावा फसवाच वाटतो। या चित्राची पुनरावृत्ती पालघर ग्रामीण रुग्णालयातही होते। तिथं कधीच वेळेवर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसते, गंभीर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवताना वेळ वाया जातो आणि अनेकदा जीव धोक्यात येतो। हे सगळं माहिती असूनही शासन गप्प का बसलंय? डॉक्टरांकडून अरेरावीची वागणूक आणि आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर कारवाईची मागणी, ही वस्तुस्थिती गंभीर चिंता निर्माण करते।
शहापूरमध्ये पत्रकारांनी परिस्थिती समोर आणल्यावरच त्याच्यावरच दबाव आणण्यात आला। जर पत्रकारांनीही प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य नसेल तर सामान्य जनतेचं काय? प्रशासन फक्त अहवालांवर स्वाक्षर करतं, पण जमिनीवर प्रत्यक्ष पाहणी करणं कुणालाच गरजेचं वाटत नाही। मग असा प्रश्न निर्माण होतो की जर पत्रकार गप्प बसले आणि सामान्य लोकांनी भीतीपोटी काहीही बोललं नाही तर ह्या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष तरी कसे जाणार? पालघर जिल्हा निर्माण होऊन अनेक वर्ष झाली, पण आजही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर ज्या पातळीवर असावी तशी नाही। म्हणूनच आता नागरिक प्रशासनाला, शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना एकच प्रश्न विचारतात, ग्रामीण भागातील रुग्णांना सन्मानपूर्वक वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार की नाही? की आरोग्य हेही केवळ निवडणुकीपूर्वी वापरण्यासाठीच एक मुद्दा ठरणार? असे एक नवे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत।